आज आपण एक घरगुती हेअर सिरम तयार करणार आहोत, जे की आपण घरातल्या साहित्यापासून तयार करणार आहोत, पण केसांसाठी खूप उपयुक्त असणार आहे। त्यासाठी सगळ्यात अगोदर एक लोखंडाचं भांडं घ्यायचं आहे। इथे मी लोखंडी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 25 ते 30 रेठे घेतलेले आहेत। त्यानंतर ही आहे शिकाकाई पावडर, जे की शिकाकाईच्या शेंगा मिळतात त्या आणून त्याची मी पावडर तयार केलेली आहे, तेच इथे मी वापरत आहे। सोबतच 1 चमचा अलसी घालून घेतलेली आहे आणि हा आहे आपला हिरवा आवळा, जो की मी खिसून त्याला सुकवून घेतलेला आहे, तो घातलेला आहे 2 चमचे। आणि इथं मेथी घेतलेली आहे, तीही 1.5 चमचा इतकी साधारण घेतलेली आहे। तर ही सर्व साहित्य तुम्हाला वापरायचं आहे। त्यासोबतच ही आहे रोजमेरी, जे आपल्या आयुर्वेदिकचं औषध किंवा आयुर्वेदिकचं सामान जिथं मिळतं त्या दुकानात तुम्हाला ही सहज मिळून जाईल। ती सुद्धा मी इथं 2 चमचे घेतलेली आहे। हे सगळं पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे पाण्यामध्ये मिक्स करून रात्रभर भिजत घालायचे आहेत आणि सकाळी हे छान असे भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्याला व्यवस्थित असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि रेटेही छान असे भिजलेले आहेत। हे सगळं साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक औषधच्या दुकानामध्ये मिळून जाईल आणि आपल्या केसांसाठी खरंच खूप उपयुक्त आहे। तर आता आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। 2 ग्लास जे पाणी आपण ठेवलेलं होतं ते 1 ग्लास होईपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे। साधारण 20 ते 25 मिनिटं लागतील। तर इथं छान असं पाणी आपलं शिजवून सिरम तयार होत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता याला आपला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे आणि जेव्हा हे थंड होईल तेव्हा हे खूप छान असं दाटसर तयार होईल। तर याला तुम्ही साधारण आठवड्यातनं 3 वेळा लावलं तरीसुद्धा चालेल किंवा आठवड्यातनं एकदा लावलं तरीही चालेल। खरंच खूप छान याचा रिझल्ट आहे। आमच्या घरात तर आम्ही सगळेच याला वापरतो। तर तुम्हाला केस धुवायचे असतील तर त्याच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर हे केसांवरती लावून घ्यायचं आणि केस तसेच सोडून द्यायचे आणि नंतर धुवायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता सिरम किती छान दाटसर असं तयार झालं। तर तुम्ही याला असंच हाताने सुद्धा केसांवरती लावून घेतलं तरीही चालेल। तसंच तुम्हाला जर याच्याविषयी अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा, मी डिटेल व्हिडिओ नक्की शेअर करेल।